मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा फरक विचारलेला आहे. साहजिक आहे फरक पडणं, कारण त्यांनी जाहिरातीमध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे मित्रांनो, की काही ठिकाणी शिपाई हे पद आहे, तेच काही ठिकाणी हमाल हे पद आहे. मग विद्यार्थ्यांना प्रश्न पडला, की शिपाईसाठी पगार कमी जास्त आहे का, हमालसाठी कमी आहे का, शिपाईसाठी जास्त आहे, असं काय आहे का, कामाच्या स्वरूपामध्ये काही फरक आहे का? संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेणार. आपल्याला जेवढ्या पण शंका पडत आहेत मित्रांनो, त्यावरती आतापर्यंत आपण एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत. आपण सुद्धा भरपूर प्रतिसाद देत आहात. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत सर्व व्हिडिओ. जेवढ्या पण शंका आहेत तेवढ्या सर्व शंका आपण आपल्या चॅनलवरती आपल्या सविस्तर प्रूफसह देत आहोत. त्यामुळे सगळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, माहिती भेटत जाईल. जबरदस्त अभ्यास करा, कारण चाळणी परीक्षेतून मित्रांनो फक्त 5793 विद्यार्थी सुटणार नाहीत, तर 40,551 विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे चाळणी परीक्षेतून पुढे जायला. त्यामुळे चाळणी परीक्षेवर पूर्णपणे आपला फोकस ठेवा. आणि चाळणी परीक्षामध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय जर पुढे जायचं असेल मित्रांनो, तर आपल्यासाठी जिल्हा न्यायालय चाळणी परीक्षा 2023 संपूर्ण मार्गदर्शक आपण बनवलेला आहे. यामध्ये ई बुक दिलेला आहे. 8000 प्रश्न आपल्याला सविस्तर स्पष्टीकरणासह दिलेले आहेत. अभ्यासक्रमानुसार अतिसंभाव्य प्रश्न, टेस्ट सिरीज भरपूर सरावासाठी मित्रांनो 150 ऑनलाईन टेस्ट आपल्याला अवेलेबल केलेले आहेत. व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी अवेलेबल केले, तुम्ही व्याकरण आयोगाचे परिपूर्ण व्हिडिओ लेक्चर सोबतच मित्रांनो आता याच्या पलीकडे जाऊन टीसीएस ही परीक्षा टीसीएस घेणार आहे. तर टीसीएसच्या आता संपूर्ण जे पण पाठीमागचे प्रश्न आहेत मित्रांनो, तर ते प्रश्न तुम्हाला व्हिडिओ सोल्युशनसह यामध्ये अवेलेबल केलेले आहेत. त्यामध्ये जीके आहे, मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे. तर व्हिडिओ स्पष्टीकरणासह तुम्हाला हे PYQ सुद्धा दिले जाणार, म्हणजे ई बुक, टेस्ट सिरीज, व्हिडिओ लेक्चर. आता एवढ्या जर तुम्ही मित्रांनो याच्या एवढ्या फिल्टरमधून जर गेला तर चाळणी परीक्षेमध्ये अडकण्याचा तुमचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे भरपूर अभ्यास करा. केवळ 215 मध्ये आपण हे अवेलेबल केलेलं आहे. तर हे मिळवण्यासाठी काय करायचं आहे, 7248430176 या नंबरला 215 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून पाठवायचं आहे. हे सर्व कंटेंट तात्काळ तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाणार आहे. हे ई बुक तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. हे व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त ऑनलाईनच नाही तर हे डाउनलोड सुद्धा करू शकता. हे टेस्ट असतील, हे व्हिडिओ लेक्चर आहे, कितीही वेळा पुन्हा पाहू शकता. एक्झाम होईपर्यंत हे तुमच्या सोबत असणार आहे. आपल्याला 100% जर यामध्ये मित्रांनो निवड व्हायचीच आहे, तर प्रयत्न सुद्धा त्याच ताकदीने करणं गरजेचं आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि जो नंबर आहे त्यावरती बिंदास कॉल करा, व्हॉट्सअप करा. आणि जर माहिती समजली असेल तर 215 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून पाठवा. तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल. आपण जो फॉर्म भरलेला आहे तो नेमका कोणत्या पदासाठी भरलेला आहे ते पण एकदा मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. तर आपण जो सर्वांनी फॉर्म भरलेला आहे, ओके, जवळपास 99% म्हणूया किंवा 95%, तर त्या सर्वांनी शिपाई या पदासाठी भरलेला आहे. तो कसं ते पण आपण बघूया, कारण हमाल हे पद फक्त काही ठिकाणीच आहे. जसं की या ठिकाणी बघू शकता, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी याची नोंद घ्यावी की नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई आणि लघुवात न्यायालय मुंबई, तर हे दोन जे न्यायालय आहेत तर यांच्या आस्थापनेवर, म्हणजे त्यांच्या आतापर्यंत जे रेकॉर्ड आहे, ओके, त्यांच्या ठिकाणी जे काय मित्रांनो नियुक्ती करण्याची प्रक्रिया आहे, तर त्या ठिकाणी हे जे काय चतुर्थ श्रेणी, आता दोन्ही पण चतुर्थ श्रेणीमध्येच आहेत, लक्षात घ्या. शिपाई हे काय तिसऱ्या श्रेणीमध्ये नाही किंवा हमाल हे काय असं काही नाही. दोन्हीही पद, शिपाई असू दे किंवा हमाल असू द्या, हे दोन्ही पण काय मित्रांनो चतुर्थ श्रेणीमध्येच येतात. तर बघा, यांच्या आस्थानामध्ये चतुर्थ श्रेणी वर्गात हमाल हे पद आहे आणि शिपाई हे पद नाही. तर हे दोन जे न्यायालय आहेत तर त्यांच्यामध्ये काय आहे, शिपाई हे पद नाही, तर कोणतं आहे, हमाल हे पद आहे. ठीक आहे. आता इतर सर्व आस्थापनेवर चतुर्थ श्रेणी वर्गात शिपाई हे पद आहे. म्हणजे आता हे का असं केलं, ह्यांनी डिक्लेअर असं का केलेलं आहे ते पण आपण या ठिकाणी पुढे बघणार आहोत. आणि हे हमाल हे पद नाही, म्हणजे फक्त हे दोन न्यायालय सोडली तर बाकी सर्व ठिकाणी, ओके, बाकी सर्व ठिकाणी मित्रांनो जे ठिकाणी आपण बघू शकता, अहमदनगर, अकोला, अमरावती, हे जे काय सगळं बीड, बर्ड, हे सर्व जे बाकीचे दिलेले आहेत मित्रांनो, तर या सर्व ठिकाणी, ओके, हे दोन जे आपण या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी जे दोन न्यायालय दिलेले आहेत, कोणतं, तर शहर दिवाणी सत्र न्यायालय मुंबई आणि लघुवात न्यायालय मुंबई. तर ह्या दोन ठिकाणी जर बघितलं तर जे शिपाई पद आहे तर शिपाई पदाच्या ऐवजी हमाल असं पद आहे त्या ठिकाणी. कोणतं, हमाल. नाही तर हे कशासाठी दिलं, तर उद्या जर नियुक्ती झाली, उद्या जर तुमची नियुक्ती झाली तर तुम्ही असं म्हणू नये की नाही मला शिपाई पाहिजे आहे, हमाल मला, ते कसं ऐकायला पण थोडंसं वाढ वाटतं आहे, किंवा असे बरेच आतापर्यंत इन्सिडेंट घडलेले आहेत मित्रांनो. त्यामुळं सुरुवातीला स्पष्ट केलेलं आहे की पुढे जाऊन भरती प्रक्रियेला कोणतीही बाधा येऊ नये, पुढे जाऊन कोणतीही मित्रांनो यामध्ये हे वेगवेगळ्या बाधामध्ये प्रक्रिया अडकू नये. त्यामुळे अगोदर स्पष्ट केलेले की जर एखाद्या उमेदवाराने शिपाई हमाल, आता निवड करताना तुम्हाला हे एकत्रितच त्यांनी सर्व काही दिलेलं आहे, ओके, हे चतुर्थ श्रेणीचं पद एकत्रितच दिलेलं आहे, असं नाही की तुम्हाला हे किंवा ते. तर या पदासाठी जर अर्ज केला तुम्ही तर ते ऑटोमॅटिक ग्राह्य धरलं जाईल, ओके. नगर दिवाणी व सत्र न्यायालय आणि मुंबई आणि लघुवात न्यायालय मुंबई, हे जे दोन आहेत, नगर दिवाणी सत्र न्यायालय मुंबई आणि लघुवात न्यायालय मुंबई,
तर हे दोन जे आहेत तर यांच्या ठिकाणी ऑटोमॅटिक तुमचा जो काय पर्याय आहे तर तो हमालसाठी ग्राह्य धरला जाईल, कारण त्या ठिकाणी शिपाई हे पद आतापर्यंत नाही किंवा ह्या प्रक्रियेमध्ये चतुर्थ श्रेणीचं जे पद आहे त्या ठिकाणी हमाल हे पद आहे ह्या दोन न्यायालयामध्ये. आणि बाकीच्या ठिकाणी शिपाई या पदासाठी नाही या ठिकाणी. तर बाकीच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर बाकीच्या ठिकाणी काय शिपाई हे पद ग्राह्य धरलं जाणार आहे, त्या ठिकाणी हमाल हे पद नाही, तुम्हाला पाहिजे तरी पण ते मिळणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी ही दोन न्यायालय जर सोडली तर बाकीच्या ठिकाणी आपला फॉर्म जो आहे शिपाई या पदासाठी ग्राह्य धरला जाईल. ठीक आहे, शिपाई या पदासाठी ग्राह्य धरला जाईल आणि ह्या दोन न्यायालयामध्ये जर बघितलं तर हमाल या पदासाठी ग्राह्य धरला जाईल. ठीक आहे, बाकी पदासाठी काय आहे शिपाई हे पद आहे आणि हे दोन पद जर आपण बघितले हे दोन पदासाठी काय मित्रांनो हमाल हे पद म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे. बाकी यांच्या वेतनामध्ये किंवा बढतीमध्ये किंवा मानधनामध्ये काही सुद्धा फरक नाही. सगळेजण या ठिकाणी वेतन स्तर S1 मध्ये आहे. 15,000 सुरुवातीला 47,000 भेटणार आहे. 7वी वरून दोघांसाठी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यांची सर्व बढती वगैरे सर्व सेम पद्धतीने होणार आहे, त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका मित्रांनो. आता आपला फोकस सर्वच्या सर्व कशावरती असला पाहिजे तर आपल्याला या चाळणी परीक्षेतून या 30 मार्कामध्ये जास्तीत जास्त कसे मिळतील, कारण हेच निर्णायक असणार आहेत. चाळणी परीक्षा आपल्यासाठी निर्णायक आहे तिन्ही पदांसाठी मित्रांनो, कारण यातून जर पुढे गेलं तर काहीच नाही जास्त, कारण इथं स्वच्छता चापल्य चाचणी 10 मार्काची आहे आणि मुलाखत 10 मार्काची. इथं कॉमन गुण तुम्हाला जे काय द्यायचे ते 8-9 मिळून जातील मित्रांनो. 7-8-9 यामध्ये जास्त फरक त्यांना करता येणार नाही. हा फरक संपूर्ण चाचणी परीक्षेमध्ये होणार आहे ते चाळणी परीक्षेमध्ये. तर चाळणी परीक्षेमध्ये मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त याच्यावरती फोकस करायचा आहे. त्यांनी जे काही TCS पॅटर्ननुसार मित्रांनो घटक दिलेले आहेत तर ते घटक जास्तीत जास्त आपल्याला परफेक्ट करायचे आहेत आणि 30 बहुपर्यायी प्रश्नामध्ये आपल्याला जास्त मार्क मिळवायचे आहेत. जर लिपिकसाठी भरला असेल तर 40 वस्तुनिष्ठ याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे. हे सर्व आपल्याला अगदी टू द पॉईंट मित्रांनो या मार्गदर्शकमध्ये उपलब्ध केलेला आहे. नक्की याचा लाभ घेऊ शकता. ई-बुक, टेस्ट सिरीज, व्हिडिओ लेक्चर आणि TCSचे PYQ हे सुद्धा आपण काय केलेलं आहे यामध्येच आता इन्क्लूड केलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट काढा किंवा डायरेक्ट आपण काय करू शकता, तो स्क्रीनवरती दिसत आहे 72 48 93 0176 या नंबरला तुम्ही काय करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअपसुद्धा करू शकता किंवा समजले असेल तर डायरेक्ट 215 रुपये या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पाठवा. तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट अवेलेबल करून दिलं जाईल. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल एक लाईक नक्की करा. नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.